कशा पद्धतीची ही सगळी पाहणी आहे, काय पाहायला मिळतं? आपल्याला आठवत असेल गेले 2 वर्ष रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामात घोटाळा झालेला आहे. कदाचित मुंबईमध्ये मी एकमेव आमदार असेन 2 वर्ष बोलत असताना. आता पावसाळा तोंडावर आल्यानंतर आणि लोक प्रश्न विचारायला लागल्यानंतर आपण पाहतोय वांद्रा असेल, दहिसर असेल, बोरिवली असेल, अनेक ठिकाणी म्हणजे चेंबूरला असते त्या दिवशी मी गेलेलो, 2 बाजूच्या गल्ल्या खोदून ठेवलेल्या. संपूर्ण मुंबईत हा त्रास होऊ लागल्यानंतर मी जे 2 वर्ष भाकीत करत होतो की मुंबईचे हाल होणार आहेत एशन्सीमुळे, मुंबईचे हाल होणार आहेत एशन्सीच्या भ्रष्टाचारामुळे, निर्लज्जपणामुळे, ते आज व्हायला लागलेत आणि माझ्यासोबत सगळेच आमदार बोलायला लागलेत, मग ते सत्ताधारी पक्षाचे असो किंवा विरोधी पक्षाचे असो. आता मध्यंतरीच्या काळात परत एशन्सीने थोडं नाटक केलं, सगळीकडे जाऊन एक प्रयत्न केला की रस्त्याची पाहणी करू, मग परत कुठे काय पेनल्टी लावू. पण आपण परिस्थिती पाहतात आज ज्या रस्त्यावर आपण उभे आहोत, मी कुठच्याही BMCच्या अधिकाऱ्याला दोष देणार नाही, कारण हा पूर्णपणे दोष एशन्सीचा आहे आणि त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरच्या मित्राचा आहे. आज जिथे आपण उभे आहोत हा खरं तर नवीनच कॉन्क्रीटचा झालेला रस्ता आहे. आता तुम्ही पाहणी करताना पाहिलं होतं, सकाळी जे लेईंग झालेलं आहे कॉन्क्रीटचं ते देखील पाहताय. त्याच्या खालती ना खोदलेलं आहे, ना खडी आहे, ना काय. इलेक्ट्रिकल लाईन असतील, गॅसची लाईन असतील, युटिलिटीसाठी कुठेही जागा न सोडता त्याच्यावर कॉन्क्रीट पोर केलेलं आहे, ओतलेलं आहे आणि त्याच्यानंतर वरतून थोडं लेवलिंग करण्याचा प्रयत्न झाला आहे. घाईघाईत आज सकाळी केलं कारण आपण येणार म्हणून. पण जिथे आपण उभे आहोत अक्षरशः चंद्रावर उभे आहोत असं वाटायला लागलेलं आहे. कारण हा रस्ता मला वाटतं जवळपास 15 दिवसापूर्वी नाही झालं असेल, पण बरोबर ना, आणि पुढचं थोडं त्याच्या आधी, पण गोणीची ते अजूनही तसंच आहे, खड्डे पडलेले आहेत, कॉन्क्रीट वरतून चिप व्हायला लागलेलं आहे. आणि वारंवार ह्याची तक्रार करून देखील मुंबई महानगरपालिका कोळीवाड्याकडे लक्ष देत नाही आणि असेच रस्ते संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहेत. हेमांगीताई आहेत, बाबू कोळीजी आहेत, आम्ही सगळेच इथे फिरत असताना एकच जाणवतं की रस्त्याचा भ्रष्टाचार एशन्सीने केलेला हा खरा आहे आणि हा डोळा देखत आहे. हे पैसे कोणाच्या खिशात गेले, कुठच्या कॉन्ट्रॅक्टरच्या खिशात गेले, कदाचित हे सगळं दाखवल्यानंतर पुन्हा एकदा महापालिकेकडून अधिकाऱ्यांवर कारवाई होईल, पण एशन्सीवर कारवाई कधी होणार, EOWची चौकशी कधी लागणार, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना कधी बेड्या ठोकणार, ह्याचं उत्तर आता मुख्यमंत्र्यांनी द्यावं आम्हाला.